त्याच्यातला प्रॉब्लेम सेट बघूया आपण. तर सुरुवातीला MCQ तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे सगळ्यात महत्वाचे आहेत, कारण इथला मार्क जर गेला तर परत मार्क तो मिळत नाही. बाकी सर्व ठिकाणी तुम्हाला प्रश्नाला प्रश्न ऑप्शन असतात, त्यामुळे तुम्ही ते मार्क कव्हर करू शकता. इथं मात्र MCQ चुकला तर मार्क तो परमनंटली गेला. सोपे क्वेश्चन्स असतात, फक्त सोडवून लिहा. कुठल्याही प्रकारे नुसतं गोळ्या मारू नका, नाहीतर मग मार्क जाण्याची शक्यता जास्त आहे. फर्स्ट MCQ बघा. टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x plus 5y equal to 19. Find y when x equal to 1. या लाईनचा ग्राफ आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी y फाइंड आउट करा म्हटले, x ची व्हॅल्यू दिली. हे x इक्वल टू 1 फक्त या इक्वेशन मध्ये वापरा. काय इक्वेशन आहे? 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. मग याच्यात x इक्वल टू 1 घ्यायचं आहे. असं होईल. मग हे 4 इंटू 1 हे होणार 4 नेऊन पलीकडे सबट्रॅक्ट करा. 5y इक्वल टू 19 मायनस 4 ते होणार 15. 5 ने डिव्हाइड करा म्हणजे y इक्वल टू p येते. याचा अर्थ याचा ऑप्शन आहे ऑप्शन बी. सोडवून जे काय असेल ते आन्सर त्या ठिकाणी तयार करत चला. नुसतं गोळ्या मारल्यात तर मग ते चुकणार. त्याच्या पुढचा क्वेश्चन बघा. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x अँड y, dx दिलेला आहे, dy दिलेला आहे आणि d पण दिलेला आहे. x फाइंड आउट करा म्हटले. मग क्रॅमर्स रूल काय सांगतोय? x इक्वल टू dx अपॉन d. मग dx आहे 49, d आहे 7. 7चा पाडा, 7 न भाग जाईल डायरेक्ट इथं. x इक्वल टू 7 येणार. ह्याचं येते ऑप्शन ए. सिंपल क्वेश्चन्स असतात, जरा काळजीपूर्वक लक्ष दिलं तर काम होऊन जाईल अगदी. नेक्स्ट आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ. डिटर्मिनंट दिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू विचारले. मग ह्याला सोडवताना काय करायला सांगितलंय? पहिला प्रोडक्ट असा घ्यायचा आहे, 5 इंटू मायनस 4 पाहिजे असेल आपण इथे लिहूया ते. मायनस हा प्रोडक्ट घ्यायचा आहे, मायनस 7 इंटू 3. मग हे सोडवून किती होणार? 5 इंटू मायनस 4 म्हणजे मायनस 20. इथं मायनस येणार, मायनस मायनस हे प्लस होणार आणि 7 इंटू 3 म्हणजे हे होणार 21. मग 21 मायनस 20 म्हणजे 1 येणार फक्त. हे त्याचं आन्सर येईल. त्याच्या पुढचा क्वेश्चन बघा. टू सॉल्व, हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन, बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड टी. मग डिटर्मिनंट मेथडनं जर सोडवायचं असेल तर हे कॉन्स्टंट टर्म आहेत त्या उजव्या बाजूला पाहिजेत. मग इथं 4 आहे, हे उजव्या बाजूला गेल्यानंतर इक्वल टू 4 होणार. त्यामुळे हे फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. मग डिटर्मिनंट डी तो कसा तयार करायचा असतो? डिटर्मिनंट डी इक्वल टू एक्स आणि वाय चे कोइफिशियंट फक्त त्याच्यामध्ये घ्यायचे असतात. मग पहिल्या ठिकाणी आहे 1 1, दुसऱ्या इक्वेशन मध्ये आहे 3 आणि मायनस 2. एवढं सोडवा फक्त. मग हे किती होते बघा? 1 इंटू मायनस 2 ते होणार मायनस 2, मायनस 3 इंटू 1 ते होणार मायनस 3, मायनस 2 मायनस 3 टोटल येणार मायनस 5. हे त्याचा आन्सर. फार वेळ काय असं त्याच्यामध्ये लागत नाही, फक्त जरा काळजीपूर्वक व्यवस्थित त्या ठिकाणी सोडवा म्हणजे झालं. तर याच्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट MCQ क्वेश्चन नंबर 5. 2 इक्वेशन्स दिलेली आहेत या पद्धतीनं. एक कंडिशन पण त्यांनी सांगितलेली आहे. देन दीज सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव, असे वेगवेगळे ऑप्शन्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण याचा डिटर्मिनंट डी तयार करून घेऊया. डी इक्वल टू इथं काय येणार? ए बी येणार आणि याच्यामध्ये येणार आहे एम एन. हे सोडवून किती होते? ए एन मायनस बी एम.
मग यांनी काय सांगितलेलं आहे की एन आणि बीएम हे इक्वल नाही आहेत म्हणून सांगितलं. मग जर हे इक्वल नसतील तर यांची सबट्रॅक्शन नॉट इक्वल टू 0 असेल. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपण काय करतो, एक्स इक्वल टू dx अपॉन डी आणि y इक्वल टू dy अपॉन डी हे असं घेतो. त्याच्यातल्या डी ची एवढी व्हॅल्यू आहे आणि ही टर्म नॉट इक्वल टू 0च पाहिजे, कारण हा डी इथे येतोय डिनॉमिनेटर मध्ये. मॅथ्स मध्ये नेहमी लक्षात ठेवा, छेदामध्ये शून्य चालत नाही. डिनॉमिनेटर मध्ये 0 असता कामा नये. डिनॉमिनेटर मध्ये जर 0 आला तर त्याचं आन्सर इन्फिनिटी येतं. मग इथं हे जे काय आहे ही कंडिशन त्यांनी सांगितलेली आहे की हे नॉट इक्वल आहे. याचा अर्थ हे 0 येणार नाही, म्हणजेच हा डिटर्मिनंट डी 0 येणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त एकच सोल्युशन मिळेल. पण जर हे इक्वल असतील आणि जर हे इक्वल टू 0 आलं तर मग मात्र इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स मिळतील. त्यामुळं इथं ऑप्शन देताना त्यांनी कसे दिलेले आहेत बघा. आत्ताचं उत्तर आहे ओनली वन कॉमन सोल्युशन. मात्र जर हे इक्वल असतील तर मग मात्र यांचे सबट्रॅक्शन 0 येईल. अशा परिस्थितीमध्ये इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स येतील. त्यामुळे हा थोडासा प्रश्न थोडासा वेगळा आहे, तेवढं फक्त जरा व्यवस्थित बघून घ्या. तर हा जो काही प्रॉब्लेम सेट आपण बघतोय त्याच्यामधले जे टाइप्स सिंपल आहेत, ऑलरेडी झालेले आहेत, ती उदाहरणं आता परत ह्याच्यामध्ये घेणार नाहीये, ती तुम्ही सोडवायची आहेत. त्याच्यातले जे थोडेसे वेगळे क्वेश्चन्स आहेत ज्याचा टाईप आधी झालेलाच नाहीये, अशा प्रकारचीच उदाहरणं आणि एमसीक्यू हे आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर याच्यामधलं क्वेश्चन नंबर 5 बघा. सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स मेथड. क्रॅमर्स मेथड इझी आहे, फक्त याच्यामध्ये हे थोडंसं क्वेश्चन जरा वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे म्हणून त्याला आपण इथं घेतलेलं आहे. त्यांनी इक्वेशन असं दिले बघा. मग यातले काय करतोय, याच्यातले कोणतेही दोन पार्ट, मग फर्स्ट आणि लास्ट पार्ट असं इक्वेट करतोय पहिल्यांदा, त्याच्यावरून मला एक इक्वेशन मिळेल. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड पार्ट इक्वेट करूया, त्याच्यावरून एक इक्वेशन मिळेल. पहिल्यांदा एक्स प्लस वाय मायनस 8 divided by 2, this is equal to 3x minus y divided by 4. तर याला 4 ने इकडे मल्टिप्लाय करतोय, 2 ने इकडे मल्टिप्लाय करतोय. 4 into bracket this is equal to 2 into bracket 3x minus y. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घेतलं तरी पण चालेल. आता बघा, ह्या दोन मी इकडे डिवाइड करतोय, त्यामुळे हे काय होईल, इथं 2 येईल. हे मला इथं पण करता आलं असतं, पण काय काय जणांना ते लक्षात येत नाही, इथल्या इथं डिवाइड केलं म्हणून हे मुद्दाम सेपरेट करून आता ह्या 2 ने इकडे डिवाइड केलं की इकडं 2 येणार. मग ह्या 2 न आत मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे 2x प्लस 2y मायनस 16 दिस इज इक्वल टू 3x मायनस y हे असेल. आता ह्या सगळ्या टर्म्स इकडे घेतोय. 3x, कारण मला ही टर्म मला प्लस पाहिजे, 3x आणि हे 2x इकडे आल्यानंतर मायनस 2x होणार. 3x मायनस 2x ते येणार x. 2y इकडे आणा, ते इकडे आणल्यानंतर मायनस होईल, मायनस y मायनस 2y ते होणार मायनस 3y. दिस इज इक्वल टू, हे तिकडेच ठेवा कारण आपल्याला क्रॅमर्स रूल न सोडवायचं आहे, इक्वल टू मायनस 16 हे असेल. हे फर्स्ट इक्वेशन. आता फर्स्ट पार्ट आणि थर्ड, सॉरी सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट, आता या दोघांना घेतोय मी. सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट या दोघांना घेतल्यानंतर इक्वेशन असं तयार होईल, एक्स प्लस 2y मायनस 14 डिवायडेड बाय 3 दिस इज इक्वल टू 3x मायनस y डिवायडेड बाय 4. इथं 4 ने इकडे मल्टिप्लाय करूया, 3 ने इकडे मल्टिप्लाय करूया. आता डायरेक्ट मल्टिप्लाय करून घेतो. 4 ने याला सगळ्यांना मल्टिप्लाय करा,
सिंपल टाइप्स असतात, त्यामुळे तुम्ही ते डायरेक्ट केले तरी पण चालतील, काही अडचण नाहीये. 4x प्लस 8y आणि 14 गुणिले 4 ते होणार 56, 56. 3 ने इकडं मल्टिप्लाय करा, 9x मायनस 3y. आता परत एकदा 9x इकडं आहे, इकडं 4x आहे, मला x ची टर्म प्लस मध्ये पाहिजे. 4x इकडं पाठवा, 9x मायनस 4x ते होणार 5x. 8y पण इकडंच घ्या, -3 मायनस 8 मायनस 11y आणि हे इक्वल टू -56. ते तसंच राहते. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. 5x मायनस 11 इक्वल टू -56. ठीक आहे. हे दोन इक्वेशन्स दोन्ही बाजूला कॉन्स्टंट टर्म मायनस मध्ये आहेत. ठीक आहे, आता जे असेल ते असेल, त्याला काही पर्याय नाहीये. आता आपल्याला क्रॅमर्स रूल वापरायचा आहे, त्यामुळे आता याच्यावरून सगळे डिटर्मिनंट्स पहिल्यांदा तयार करून घेऊया. डी इक्वल टू, याच्यामध्ये एक्स आणि वाय चे कोइफिशियंट घ्यायचे असतात. ते येणार 1 -3, इथे येणार 5 आणि -11. सो दिस इज इक्वल टू 1 इंटू -11 होणार -11 मायनस 5 इंटू -3 ते होणार -15. म्हणजे जे टोटल किती होणार, -11 प्लस 15 ते येणार 4. ही फर्स्ट व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर आहे dx. मग dx मध्ये काय करायचे असतात, x चे कोइफिशियंट काढायचे, त्या ठिकाणी हे कॉन्स्टंट व्हॅल्यूज वापरायच्या. -16 -56 त्यानंतर -3 आणि -11 हे तसेच ठेवा. ह्याच्यात थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. मग 16 इंटू 11 आहे, मग 16 एके 16, 6 हात झाले 1, 16 एके 16 आणि 1 17, 176 येणार. आणि दोन्ही पण मायनस आहे, त्यामुळे प्लस येणार. 176 मायनस ह्या दोघांचा प्रोडक्ट, हे पण दोन्ही मायनस आहेत, त्यामुळे प्रोडक्ट प्लस येणार. ह्याचं किती होते बघा, 50 गुणिले 3 ते होणार 150 आणि 6 18 म्हणजे होणार 168. तरी पण पाहिजे असेल इथं प्रोडक्ट मी इथं वेगळा करून दाखवतोय. 56 इंटू 3, 3 इंटू 6 18, 10चा 1 येणार, 3 5 15 आणि 1 16, 168 ते इथे येईल. मग 176 वजा 168 याची वजाबाकी येणार 8. बाकीचं आता इथलं सगळं काढून टाकतोय. त्याच्यानंतर पाहिजे मला dy. मग dy च्या वेळेला काय करायचं असते, x चे कोइफिशियंट तसेच ठेवा आणि y च्या कोइफिशियंटच्या ऐवजी हे वापरायचे. -16 कॉन्स्टंट टर्म तिथं सबस्टिट्यूट करून घ्या. हे असेल. आता हे सोडवा, -56 मायनस 16 पंचे 80 -80 होणार. हे मग 80 मधून 56 वजा करायचे, मग 56 आणि 4 60, 60 आणि 20 म्हणजे हे येणार 24 येणार. आता क्रॅमर्स रूल एकदा उल्लेख करून घ्या त्या ठिकाणी. हे क्रॅमर्स रूलच सगळं काम आहे, पण इथं फॉर्म्युला वापरायचा आपल्याला त्याचा. बाय क्रॅमर्स रूल, x इक्वल टू dx अपॉन t, y इक्वल टू dy अपॉन t. Therefore, x इक्वल टू dx च्या ठिकाणी 8, d च्या ठिकाणी 4, y इक्वल टू dy ची व्हॅल्यू 24, d ची व्हॅल्यू 4. थोडं सोडवा फक्त. सिम्प्लिफिकेशन, therefore x इक्वल टू 2 आणि y इक्वल टू 6. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर. शेवटी आन्सर आपण कसं लिहितोय, x, y इज इक्वल टू 2, 6. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्याच्यातला. क्वेश्चन नंबर 6 मधला
तिसरं एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे म्हणून फक्त या ठिकाणी घेतोय त्याला. आता याच्यामध्ये 1/x 1/y असला आपण सोडवलंय, पण इथं 1/xy आलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये काय करायचं आहे ते जरा बघून घ्या. ह्या दोन्ही इक्वेशन्सना मी x इंटू वाय या टर्मनं मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाइंग both equations by x into y. प्रत्येक ठिकाणी आपण ते एक्स वाय मांडूया. एक्स वाय 148 अपॉन एक्स प्लस एक्स वाय 231 अपॉन वाय. दिस इज इक्वल टू एक्स वाय 527 अपॉन एक्स वाय. आता याच्यामध्ये काय होईल बघा, याच्यात एक एक्स कॅन्सल होईल, याच्यामध्ये वाय कॅन्सल होईल, याच्यामध्ये दोन्ही पण कॅन्सल होतील. मग हे इक्वेशन कसं होईल, 148y होणार. प्लस इथे किती येणार, 231x. दिस इज इक्वल टू 527. हे फक्त मी व्यवस्थित मांडून घेतो. व्यवस्थित याचा अर्थ 231x करून घेतोय. पहिल्यांदा x ची टर्म घेतोय आणि y ची टर्म नंतर लिहितोय. हे येईल इक्वेशन नंबर 1. या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही दुसरं इक्वेशन पण लिहू शकता. आता जर ह्या दुसऱ्या इक्वेशनला आपण जर एक्स वाय न मल्टिप्लाय केलं तर पहिल्या ठिकाणी एक्स कॅन्सल होईल, म्हणजे दुसरं इक्वेशन काय होणार, 231y येणार. त्यानंतर सेकंड टर्म काय होणार, 148x होणार इज इक्वल टू 610 होणार. मग याच्यावरून दुसरं इक्वेशन एक्स ची टर्म पहिल्यांदा घेतो मी, 148x प्लस 231y. दिस इज इक्वल टू 610. हे तुमचं इक्वेशन नंबर 1, सॉरी इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशन्स मध्ये टर्म्स बऱ्याचशा मोठ्या दिसत आहेत तुम्हाला आणि इंटरचेंज झालेले दिसत आहेत बघा. म्हणजे इथं 231 आहे एक्सचा कोइफिशियंट, तर 231 इथं वायचा कोइफिशियंट आहे. इथला वायचा कोइफिशियंट 148 आणि इथला एक्सचा कोइफिशियंट 148 आहे. मग हे असं आल्यानंतर काय करायचं ते माहिती आहे तुम्हाला. ही दोन इक्वेशन्स एकदा ऍड करा, एकदा सबट्रॅक्ट करा, तुम्हाला सिम्पलर इक्वेशन्स मिळतील आणि ती सोडवा. परत एकदा मी ही दोन्ही इक्वेशन्स इथे लिहून घेतोय आणि त्यांची ऍडिशन करतोय. 231x प्लस 148y is equal to 527, इक्वेशन नंबर 1. दुसरे इक्वेशन 148x प्लस 231y. This is equal to 610. This is equation number 2. पहिल्यांदा मी आहे असे हे ऍड करतोय. इथे लिहितोय मी, पुढे बेरीज करू आणि मग नंतर पुढे कंसामध्ये लिहून ठेवूया. 8 प्लस 1 इथं होणार 9, 4 प्लस 3 7, इथं येणार 3, इथं पण तेवढंच येणार. बघा कशा पद्धतीने आहे ते. हे थोडंसं पुढं वाढेल फक्त, बाकी काही नाही दुसरं. टर्म जरा मोठ्या दिसतील. इथं 7, 2 प्लस 1 इथं 3, 6 प्लस 5 11. मग इथे शेवटी 9 आहे. 9 त्रिक 27 म्हणजे 379 ला जर मी 3 न मल्टिप्लाय केलं तर हे येईल का, चेक करूया. 3 9 27, 7 हात झाले 2, 3 7 21 आणि 2 23, अशी 3 हात झाले 2 3 त्रिक 9 आणि 2 11. बरोबर येते बघा. इथं पुढे एक लिहायचं राहिलं आपलं, काय लिहायचं राहिलंय, ऍडिंग.
तर याला 379 न आपण डिवाइड करून घेऊया. 379 ने याला डिवाइड केलं, इथे येणार x प्लस y, दिस इज इक्वल टू 3. हे तुमचं नवीन इक्वेशन तयार होईल, इक्वेशन नंबर 3. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. डिवाइडिंग बाय 379. आता परत एकदा इक्वेशन 1 आणि 2 हेच लिहायचे आहेत. आता फक्त त्यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 231x plus 148y, this is equal to 527. तर 148x plus 231y, this is equal to 610. हे तुमचं इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. त्यांची सबट्रॅक्शन, पुढचे चिन्ह बदलून घ्या. त्याचे सबट्रॅक्शन किती होते ती बघा. 8 आणि 3 11, झाले 1. 23 मधून 15 वजा करायचे आहेत, किंवा 5 आणि 8 13. तेच 23 मधून 15 वजा केले की 83 येणार. इथं x होणार. इथं तीच व्हॅल्यू येणार, फक्त 148 मधून 231 वजा करायचे आहेत, त्यामुळे मायनस येणार इथं. हे असेल. इथं मात्र जरा वजाबाकी करून बघा. 610 वजा 527, 7 आणि 3 10, हातच्याले 1 3 आणि 8 11. इथं पण तेवढंच येते, फक्त मायनस येणार इथं. तर पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. सबट्रॅक्टिंग. ठीक आहे. आता याला 83 ने डिव्हाइड करून घ्या. देअरफॉर x मायनस y, दिस इज इक्वल टू -1. हे तुमचं इक्वेशन नंबर 4. इथं पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. डिव्हाइडिंग बाय 83. ही दोन इक्वेशन्स आता मिळतील, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता हे लिहून घ्यायचे. x प्लस y इज इक्वल टू 3, इक्वेशन नंबर 3. आणि x मायनस y इज इक्वल टू -1, हे झालं इक्वेशन नंबर 4. तर हे आहे असे डायरेक्ट ऍड करा. म्हणजे इथे येणार 2x, दिस इज इक्वल टू, इथं 2 येणार. लिहून ठेवा ऍडिंग. देअरफॉर x इक्वल टू 1. ही व्हॅल्यू पहिल्या तिसऱ्या इक्वेशन मध्ये वापरा. युजिंग x इक्वल टू 1 इन इक्वेशन, डायरेक्ट इक्वेशनच लिहा. x प्लस y इक्वल टू 3. देअरफॉर 1 प्लस y इक्वल टू 3. देअरफॉर y इक्वल टू 2. असे हे तुमचे फायनल आन्सर्स त्या ठिकाणी येतील. शेवटी फक्त व्यवस्थित आन्सर तेवढं लिहून टाका. देअरफॉर x, y इज इक्वल टू 1, 2. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्याच्यातलंच क्वेश्चन नंबर 4 बघूयात आपण. थोडासा बदल आहे, फार काही विशेष नाही आहे जास्त. याच्यामध्ये हे जे एक्स वाय दिसतंय छेदामध्ये, त्यानं सेपरेट डिव्हाइड करून घेतोय. म्हणजे 7x अपॉन एक्स वाय मायनस 2y अपॉन एक्स वाय इक्वल टू 5. हे असेल पहिले इक्वेशन. दुसरे इक्वेशन 8x अपॉन एक्स वाय प्लस 7y अपॉन एक्स वाय, दिस इज इक्वल टू 15.
इथं एक्स ला एक्स कॅन्सल होईल, 7/y मायनस इथं y ला y कॅन्सल होईल, 2/x. दिस इज इक्वल टू 5. इथं x कॅन्सल होईल, 8/y प्लस इथं y कॅन्सल होईल, 7/x. दिस इज इक्वल टू 15. मी फक्त ह्याला तेवढं मायनस नाही, पहिल्या इक्वेशनला तेवढं टर्म्स अपोजिट साईडला पाठवून घेतोय किंवा मायनसनं मल्टिप्लाय करतोय. त्याच्यामुळे काय होईल बघा, इथं -7/y होणार. मला x ची टर्म प्लस करून घ्यायची आहे, इथं 2/x होणार, इथं -5 होणार. या दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय बदल करायचं नाहीये, फक्त फर्स्ट टर्म x ची ठेवा आणि सेकंड टर्म y ची ठेवा. असे याला फक्त आता याच्यामध्ये x ची टर्म पुढे घेतोय, असेल हे इक्वेशन आहे असंच. मग ह्याला मी इक्वेशन नंबर 1 घेतोय, हे आहे इक्वेशन नंबर 2. पहिल्यांदा तुम्हाला हा बदल करून घ्यावा लागेल याच्यामध्ये, हे महत्वाचं आहे. आता हा बदल केल्यानंतर 1/x इक्वल टू काहीतरी कन्सिडर करा, 1/y ला पण काहीतरी कन्सिडर करा, ऍझ्युम दॅट किंवा पुट काही घेतलं तरी चालेल. ऍझ्युम दॅट 1/x इक्वल टू p and 1/y इक्वल टू q. त्याच्यामुळे मग इक्वेशन्स काय होतील, इथे येणार 2p minus 7q is equal to -5. त्याला मी घेतो इक्वेशन नंबर 3. अँड सेकंड इक्वेशन मध्ये काय येणार, 7p प्लस 8q इज इक्वल टू 15. हे होणार इक्वेशन नंबर 4. आता ही दोन इक्वेशन्स मला सोडवायची आहेत. आता याच्यामध्ये कसं ऍडजस्ट करताय बघा, कारण अजून पुढे इक्वेशन नंबर जे आहेत ते वाढत जातील आता परत. आता 2 आणि 7 काय आता पर्याय नाहीये, 2 आणि 7 न मल्टिप्लाय करावंच लागेल. ह्या पहिल्या इक्वेशनला मी 7 न मल्टिप्लाय करतोय आणि दुसऱ्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 by 7 and equation 4 by 2. त्याच्यामुळे काय होईल, 7 ने इथं मल्टिप्लाय केलं, 7 2 14 होणार, 2 ने इथं मल्टिप्लाय केलं, 2 7 14 होणार. हे इक्वल होईल, नंतर आपण सबट्रॅक्शन करणार आहे त्याची. मग पहिल्यांदा 7 न सगळ्यांना मल्टिप्लाय करून घ्या, इथे येणार 14p, हे 49q, 7 इंटू -5 म्हणजे हे होणार -35. आता 2 न मल्टिप्लाय करून घ्या, 14p प्लस 16q इज इक्वल टू इथे येणार 30. ही नवीन इक्वेशन्स तयार होतील. आता डायरेक्ट यांचं सबट्रॅक्शन करून घ्या. यांचे सबट्रॅक्शन केले की पुढची चिन्ह बदला आठवणीनं. हे 14p मायनस 14p कॅन्सल होईल, -49 -16 होणार. हे 49 आणि 6 55 आणि 10 65 -65q. दिस इज इक्वल टू -35 -30 ते होणार -65. थांबा, इथं पुढे मला लिहायचंय काहीतरी. कंसामध्ये इथं लिहून ठेवा, सबट्रॅक्टिंग मग याच्यावरून q इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल होईल, 65 ला 65 ने डिव्हाइड केलं की तुम्हाला q ची व्हॅल्यू मिळेल. ही q ची व्हॅल्यू कुठल्याही वरच्या इक्वेशन मध्ये वापरा, मी तिसऱ्या इक्वेशन मध्ये वापरतोय, युजिंग q इक्वल टू 1.
इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे? 2p मायनस 7q इज इक्वल टू -5. मग त्याच्यामध्ये q च्या ठिकाणी 1 वापरा. Therefore 2p minus 7 into 1 this is equal to -5. मग हे 2p -7 होणार. -7 ला पलीकडे पाठवा. ते पलीकडे गेल्यानंतर +7 -5 म्हणजेच हे येणार 2. Therefore p is equal to 1. मग p आणि q दोन्ही पण मला 1 1च मिळालेले आहेत. आता p आणि q आपण काय सबस्टिट्यूशन केलेलं आहे ते बघून घ्या वरती. बघा इथं सबस्टिट्यूशन आहे. 1/x म्हणजे p आहे आणि 1/y म्हणजे q आहे. Therefore p equal to 1, q equal to 1. Therefore 1/x equal to 1, 1/y equal to 1. यांचे रेसिप्रोकल करून घ्या. Therefore x equal to 1, y equal to 1. त्यामुळे याचं फायनल आन्सर या पद्धतीने येईल. त्याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम म्हटले त्यांनी. ह्याची त्यांनी ऍक्टिव्हिटी क्रिएट केलेली आहे. ऍक्टिव्हिटी तुम्ही नंतर रिकाम्या जागा भरून घ्या. आपण पूर्ण प्रॉब्लेम व्यवस्थित त्याला सोडवूया. ए 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज्ड ऍड अप टू 143. म्हणजे एक 2 अंकी संख्या घ्यायची, 2 डिजिट नंबर. तो नंबर आणि दुसरा त्याच्यातले डिजिट्स इंटरचेंज करायचे. म्हणजे वन्स प्लेस टेन्स प्लेस, एकक स्थान आणि दशक स्थान या संख्या बदलायच्या आहेत आणि त्याची बेरीज 143 येते असं त्यांनी सांगितलंय. इन द गिव्हन नंबर द डिजिट इन युनिट्स प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन द टेन्स प्लेस. म्हणजे युनिट्स प्लेस, एकक स्थानी असलेली संख्या, एकक स्थानी असलेला नंबर हा दशक स्थानी टेन्स प्लेसच्या ठिकाणी जो नंबर आहे त्याच्यापेक्षा 3 जास्त आहे म्हणून सांगितलं. म्हणजे आपल्याला हे 2 डिजिट्स, 2 प्लेसेस वेगवेगळे कन्सिडर करावे लागतील. त्यांना 2 वेगवेगळे व्हेरिएबल्स वापरावे लागतील. त्याच्या आधी आपण एक काम करूया. पहिल्यांदा हा नंबर कशा पद्धतीनं आपल्याला डिफाईन करता येईल ते बघूया. समजा मी एक 2 डिजिट नंबर घेतला 53. म्हणजेच हे काय येणार आहे? 50 प्लस 3 असणार आहे. यालाच तुम्ही असं पण लिहू शकताय 5 into 10 प्लस 3 into 1 असं लिहू शकताय. मग युनिट्स प्लेस इथं 1 येणार, टेन्स प्लेस इथं 10 आहे. मग ह्या डिजिट मध्ये हा जो 3 आहे इट इज प्लेस्ड ऍट युनिट्स प्लेस. हा युनिट्स प्लेस आहे आणि हा जो 5 आहे इट इज ऍट टेन्स प्लेस, दशक स्थानी. हे असं आहे. त्यामुळे आपण काय कन्सिडर करणार आहे? टेन्स प्लेसच्या ठिकाणी आपण एक्स कन्सिडर करूया, युनिट्स प्लेसच्या ठिकाणी आपण वाय कन्सिडर करूया. त्याच्यावरून नंबर तयार करू आणि मग त्याला इंटरचेंज वगैरे करून त्यांनी कसं म्हणतायत त्या पद्धतीने बघूया. जर समजा मी 53 ला इंटरचेंज केलं, 53 चे डिजिट्स इंटरचेंज केले की काय तयार होणार? 35 तयार होणार. मग या दोघांची बेरीज काहीतरी येईल. इथं किती येते बघा बरं, 5 आणि 3 8, ही 88 येते. त्यांनी सांगितलंय अशी बेरीज 143 येते. आता इथं सुरुवात करू आपण. ऍझ्युम दॅट x इक्वल टू डिजिट घेऊया त्याला, डिजिट ऍट टेन्स प्लेस अँड
y equal to the digit at units place. Therefore, the number formed will be. काय करायचं असते, टेन्स प्लेसचा जो डिजिट आहे त्याला 10 न मल्टिप्लाय करायचं आणि जो युनिट्स प्लेसला आहे त्याला 1 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे फक्त y येणार. आता हे इंटरचेंज करायचे आहे. आफ्टर interchanging the digits, the new number is equal to, फक्त x आणि y तेवढे बदलायचे, म्हणजे काय होणार, 10y प्लस x. आता त्यांनी काय सांगितले बघा, तर हे जे पहिला 2 डिजिट नंबर आणि डिजिट इंटरचेंज केल्यानंतर जो दुसरा नंबर मिळतो त्यांची बेरीज दे ऍड अप टू 143 सांगितले. आता या दोघांची बेरीज करूया आणि ती बेरीज 143 येते. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, x प्लस y हा पहिला नंबर प्लस 10y प्लस x आणि ही बेरीज येते 143. मग हे टोटल किती होणार बघा, 10x प्लस x होणार 11x, तसंच हे पण 11y होणार. दिस इज इक्वल टू 143. याला 11 ने डिव्हाइड करून घ्या, x प्लस y होणार इथं. 11 ने याला डिव्हाइड केलं, 11 एके 11 आणि 11 त्रिक 33 होणार. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. हेच महत्वाचं होतं त्याच्यातलं. आता दुसऱ्या ठिकाणी त्यांनी काय सांगितले बघा, डिजिट इन युनिट्स प्लेस. मग आपला पहिला डिजिट इन युनिट्स प्लेस कोण आहे, y. इज 3 मोर दॅन द डिजिट इन द टेन्स प्लेस, म्हणजेच y इक्वल टू x प्लस 3 येणार. बाय सेकंड कंडिशन y इक्वल टू x प्लस 3. परत एकदा वाक्य बघून घ्या, शंका वाटत असेल तर ते बघा. डिजिट इन युनिट्स प्लेस तो कोण आहे, y. इज म्हणजे इक्वल टू 3 मोर दॅन द डिजिट इन टेन्स प्लेस. टेन्स प्लेसला कोण आहे, x प्लस 3 आहे फक्त. तेच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. मग याच्यावरून दुसरं इक्वेशन तयार करा. y इकडे घ्या, 3 ला पलीकडे पाठवा. देअरफॉर x मायनस y इक्वल टू -3. हे तुमचं इक्वेशन नंबर 2 येणार. आता ही दोन्ही इक्वेशन्स एकत्र लिहून घेतोय, ऍड करतोय. x प्लस y इक्वल टू 13, x मायनस y इक्वल टू -3, ऍड करूया यांना. इथे येणार 2x. दिस इज इक्वल टू 13 मायनस 3, ते येणार 10. देअरफॉर x इक्वल टू 2 ने इकडे डिव्हाइड करा, ते येणार 5. आता हे 5 पहिल्या इक्वेशन मध्ये वापरून घ्या. युजिंग x इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मी पहिल्यांदा इथे लिहून घेतोय, त्याच्यामध्ये x च्या ठिकाणी 5 वापरा.
therefore y equal to 8 असेल. मग x ला आपण काय कन्सिडर केलेलं आहे परत एकदा बघा, चुकायला नको, नाहीतर मग तो नंबर जो ओरिजिनल जो नंबर आहे त्याच्यात गोंधळ होईल. मग x आपण टेन्स प्लेसला घेतलेला आहे. therefore रिक्वायर्ड नंबर इक्वल टू, किंवा त्यांनी म्हटले त्याला ओरिजिनल नंबर, तसं म्हटलं तरी चालेल, 10x प्लस वाय म्हणजेच 10 इंटू 5 प्लस 8 म्हणजे हे येणार 50 प्लस 8 दॅट इज इक्वल टू 58. हे त्याचं फायनल आन्सर आहे.